नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी घरातल्या मोजक्या साहित्यांमध्ये जी पितृपक्षासाठी थापी वडी बनवली जाते ती बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची ही पाहणार आहोत। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा। तर सुरुवातीला मी इथे आता एक भांडं घेतले, याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे। हे बेसन पीठ मी आधी चाळून घेतलेलं आहे। आता हे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर त्याच वाटीने मी इथे हे 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आपल्याला एकूण 2 वाट्या पाणी लागणार आहे, पण आपण पिठामध्ये फक्त 1.5 वाटीच पाण्याचा वापर केलेला आहे। आता हे पीठ आपल्याला छान असं विस्करने किंवा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये अजिबात गाठी वगैरे ठेवायच्या नाहीत। तर इथे मी एकदम 1.5 वाटी पाणी याच्या पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत हे पीठ मी मळत बसलेले नाहीये, एकदमच हे पाणी ओतून घेतलेलं आहे। कारण की आपल्याला जेव्हा 1 वाटी बेसन पीठ असेल तर त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी लागतंच, पण आपण इथे फक्त 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी आपण नंतर वापरणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी याच्यामधील पूर्ण गाठ्या मोडून घेतलेल्या आहेत। पिठामध्ये अजिबात गाठी नाही राहिलेली। इथे आता थापी वडीसाठी लागणारं बॅटर जे असतं ते बनवून तयार झालेलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊयात आणि एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। तर इथे मी एक 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला पाणी न टाकता असं सुकंच वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता वाटण बनवून तयार झाले, साईडला ठेवून देऊयात आणि पिठलं बनवायला घेऊयात। तर त्यासाठी आता कढई गरम करायला ठेवूयात। आता कढई थोडीशी गरम होऊ देऊयात। त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 पळी इतकं तेल घेणार आहोत। तर आता इथे 2 पळ्या इथं तेल घेतलेलं आहे। खूप जास्त तेल घेऊ नका, 2 पळ्या तेल अगदी प्रमाणात आहेत। तेल थोडंसं गरम झाले, आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी मोहरी टाकून घेणार आहोत। कुठलाही पदार्थ बनवताना फोडणी खमंग बसली पाहिजे। तर आता इथे मोहरी छान अशी फुलल्या जाते। तर आता इथे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पुढची जिन्नस तेलामध्ये टाकून घ्यायचे। तर इथे आता पाव चमचा हिंग, जिरे इथे मी वापरलेले नाही, जिरे आपण वाटणामध्ये घेतलेले आहेत। हिंग छान असं तेलावरती परतल्या गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तयार केलेलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथे जो लसणाचा एक कच्चेपणा असतो तो थोडासा कमी होईपर्यंत हे छान असं तेलावरती परतून घ्यायचे। तर इथे आता छान असं हे हिरवी मिरची, लसूण परतले गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। तर इथे आता पाव चमचा हळद देखील आपल्याला छान अशी तेलावरती मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे। याच्यामध्ये अर्धी वाटी आपलं शिल्लक राहिलेलं पाणी आता इथे आपण टाकून घेणार आहोत। तर आता इथे अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। एकूण आपल्याला 2 कप इतकं पाणी लागणार होतं। आता याला थोडीशी आता बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं बेसन पिठाचं बॅटर आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर अजिबात अशा पद्धतीने जर तुम्ही इथे पिठलं बनवलं तर अजिबात याच्यामध्ये गाठी वगैरे होण्याची शक्यता नसते। आता याला एकसारखं मिक्स करत जायचं। आता हे जसं जसं शिजेल तसं तसं थोडंसं घट्ट होत चालेल। सुरुवातीला असं आपल्याला वाटतं की याच्यामध्ये गाठी तयार व्हायला लागलेल्या आहेत, त्याच्या वड्या बनतील की नाही, पण असं काही नाही। अगदी एकसारखं मिक्स करत गेलं तर याच्या गाठी देखील मोडल्या जातात आणि हे छान असं शिजलं जातं। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हे घट्ट व्हायला सुरुवात व्हायला लागलेली आहे। तर आता याचा एकसारखा गोळा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच मिक्स करायचं आहे। तर इथे आता तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये अजिबात गाठी वगैरे काही झालेलं नाही आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकू शकता। आता पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता काय छान असं हे पिठलं दिसतंय, बघतानाच तोंडाला पाणी सुटतंय ना।
आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपलं पिठलं छान असं शिजलं जाईल. तर आता इथे 1-2 मिनटं झालेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पिठलं छान शिजलेलं आहे. याच्यावरती चककी आलेली आहे एक प्रकारची. आता हे पिठलं आपलं बनवून तयार झालेलं आहे. याला फक्त एकदा मी मिक्स करून घेते. आता हे तर तयार झालं आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला याच्या वड्या बनवायच्यात त्या भांड्याला आता त्या ताटलीला आपण तेल लावून घेणार आहोत. आता ह्या ताटामध्ये मी ह्या वड्या बनवणार आहे. तर ह्या ताटाला मी आधी सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेते. तर इथे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता हे जे गरम गरम असतानाच पिठलं आपण ताटामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे सर्व पिठलं मी ताटामध्ये काढून घेतले. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा. खूप जास्त हाताला जर चटका लागत असेल तर पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या वड्या थापून घ्यायच्यात. पण लक्षात घ्या गरम गरम असतानाच हे आपल्याला सेट करून घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने मी देखील थोडासा पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत हे थापून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता पिठलं माझं छान असं थापून झालंय. आता याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तिथे मी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि याच्यानंतर आपल्याला सुक्या खोबऱ्याचा जो किस असतो तो याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि हे टाकल्यानंतर हाताने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सेट होईल, ते निघणार नाही. तर अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला जवळून दाखवते. छान दिसत आहेत ना. आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊयात, त्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत. आता इथे 10 मिनटं झालेले आहेत. मिश्रण आपलं थंड झाले. आता यांना कट करून घेऊयात. तर अगदी सहजपणे ह्या कट होत आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. अजिबात सुरीला वगैरे हे पीठ चिटकत नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता. याचा अर्थ आपलं बेसन पीठ जे आहे, जे पिठलं बनवलं आहे आपण, ते अगदी योग्य प्रमाणात शिजलेलं आहे. पाण्याचं प्रमाण देखील अगदी योग्य प्रमाणात झालेलं आहे. तुम्हाला एक वडी मी इथे काढून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता. अगदी छान आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपली ही पितृपक्षांसाठी बनवली जाणारी थापी वडी आज आपण बनवली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.